हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, कालच MPSC राज्यसेवेचा कट ऑफ लागलेला आहे आणि तो कट ऑफ जो आहे तो एकदम अनएक्सपेक्टेड लागलेला आहे। 100च्या प्लस मार्क्स असलेले खूप तुरळक मुलं होते, तरीही कट ऑफ 98 एवढा लागलेला आहे। आपण स्वतः प्रेडिक्शन 90 ते 94चे केलं होतं, त्यानंतर आपण अपडेट करून 87 ते 90मध्ये लागेल असं सांगितलं होतं, पण तसेच भस्के सरांनी सुद्धा 90च्या आसपास, आपल्या खाटेकर सरांनी देखील 87 ते 90, तसेच आदित्य गरकल सरांनी देखील 88 ते 92 दरम्यान सांगितलं होतं। सगळ्यांचे कट ऑफ प्रेडिक्शन हे फेल झालेले आहे आणि अनएक्सपेक्टेड असा राज्यसेवेचा कट ऑफ लागलेला आहे। तर बघा, आता याच्यावरूनच आपल्याला एक लक्षात येतं की राज्यसेवेचा निकाल हा 22 दिवसामध्ये डिक्लेअर करण्यात आलेला आहे। फक्त 22 दिवसात। UPSC सुद्धा 23 दिवस घेतले होते UPSCने, ते UPSCपेक्षा फास्ट निकाल राज्यसेवेचा लागलेला आहे। तर बघा, त्या अनुषंगाने कंबाईनचा पण आता कट ऑफ असाच अनप्रेडिक्टेबल लागू शकतो का? तर आता बघा, कंबाईनचा कट ऑफ सुद्धा असा अनप्रेडिक्टेबल लागू शकतो, कारण की खूप सारे हिडन मुलं असतात की जे त्यांचे मार्क एक्सप्लोर करत नाही, कोणत्याही पोलमध्ये वोट करत नाही, स्वतःचा अभ्यास प्रिलिम झाल्यानंतर मेनचा अभ्यास सुरू करतात, मार्क्स आन्सर कीने चेक केल्यानंतर डायरेक्ट अभ्यास करतात, कोणालाही मार्क्स सांगत न बसता त्यांचा स्कोर येत असेल चांगला तर त्याचा अभ्यास करतात आणि कुठल्याही पोलवर ते त्यांचा स्कोर टाकत नाही। त्याच्यामुळेच आपला जो कट ऑफ आहे तो फसलेला आहे, जो आपण राज्यसेवेसाठी प्रिडिक्ट केला होता, सर्वांचेच कट ऑफ फेल गेलेले आहे। तसाच कंबाईनचा कट ऑफ सुद्धा आपण आता 46-47 या रेंजमध्ये लागू शकतो असं म्हणतोय, परंतु एवढ्या कमी कट ऑफ आता लागणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। 46-47 तर कट ऑफ लागणार नाही, एवढं तुम्ही धरून चला। आता बघा, त्याच अनुषंगाने सेकंड आन्सर की कधी येईल? तर बघा, सेकंड आन्सर की आता MPSCची सेकंड आन्सर की 17व्या दिवशी आली होती, तर आता कंबाईनची आन्सर की ही देखील 17 दिवसांनी म्हणजेच 30 तारखेला किंवा 1 तारखेला आपल्याला बघायला मिळू शकते। आणि निकाल हा म्हणजेच आता निकाल जो आहे तो आपल्याला 10 जुलैच्या आतच बघायला मिळणार आहे, म्हणजे 10 जुलैपर्यंत निकाल लागून जाईल। तोपर्यंत तुम्ही कुठल्याही कट ऑफच्या नादी न लागता, तुमचा स्कोर चांगला येत असेल तर मेनचा अभ्यास करा, तुमचा स्कोर जर कमी येत असेल तर पुढच्या ग्रुप Cची तयारी करा किंवा पुढच्या राज्यसेवा आणि कंबाईनची तयारी सुरू करा। तर बघा, आता जसा राज्यसेवेचा कट ऑफ लागला तसाच आता 46-47 पर्यंत हा कट ऑफ खाली येणे शक्य नाही। हा कट ऑफ माझ्या मते कंबाईनचा कट ऑफ हा आपण प्रेडिक्ट केलेला होता 50 ते 52 असा प्रेडिक्ट केलेला आहे, परंतु तो हार्डली जर कमीत कमी जर आला तर तो कमीत कमी कितीपर्यंत येऊ शकतो? तर बघा, फक्त 48 पर्यंत तो कमी जाऊ शकतो। 48च्या खाली जाणं पॉसिबल नाही आहे, ही रिॲलिटी आहे आणि तुम्हाला ती ॲक्सेप्ट करायला पाहिजे। हे ओपन OBC NTC यांच्यासाठी ओपन मेलसाठी हा कट ऑफ आहे आणि हीच रिॲलिटी आहे। मुलं खूप अभ्यास करतात, मुलांचे स्कोरसुद्धा खूप चांगले येतात। आपली सिली मिस्टेकनी ते क्वेश्चन चुकलेले असतात, त्यामुळे आपला स्कोर कमी येतो। ते मिस्टेक ज्या झालेल्या आहेत त्या आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्या ॲक्सेप्ट करून पुढच्या अटेम्प्टची तयारी करायला लागायला काहीही हरकत नाही, कारण की 48पेक्षा खाली कट ऑफ येणं हे शक्य नाही। 48 पर्यंत येऊ शकतो, कारण की त्यानंतर खूप मुलं 48 मार्क्सवर 3 ते 4 हजार मुलं त्या आयोगाला सापडतात। एका मार्क्सवर एवढे मुलं असतात, त्यामुळे आपला जो कट ऑफ आहे तो काही वेळेस 0.25, 0.50 या मार्क्सनी हुकत असतो। त्यामुळे एक रिॲलिटी ॲक्सेप्ट करा। 48 प्लस ज्यांना मार्क आहे त्यांनी मेन्सचा अभ्यास करा आणि त्याच्यापेक्षा कमी असलेले मार्क्स असलेल्या मुलांनी पुढच्या अटेम्प्टची तयारी करा, किंवा जरी नसेल करायची तरी आता आपल्याला पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये सेकंड आन्सर की आणि सोबत निकाल हा 15 ते 20 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तोपर्यंत रिलॅक्स करा किंवा मग पुढच्या अटेम्प्टची तयारी करा। त्यामुळे एवढं तुम्हाला सांगणं होतं। आपला कट ऑफ प्रेडिक्शन फेल झालेला आहे आणि आपण 90 ते 94 सांगितलं होतं कट ऑफ, पण कट ऑफ 98 लागलेला आहे। 6 प्रश्न कॅन्सल होऊन देखील 98 कट ऑफ लागणं म्हणजे कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड आहे। तर एवढंच तुम्हाला सांगणं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।